श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. अनंत शास्त्रांच्या पांडित्य प्रतिभेवर भाळून कर्नाटकस्थ कन्या पितृवर्गात आपली कन्या त्यांना देण्याबाबत अहमहमिका लागली होती. गुरुनाथ भट्टांनी 1-2 कन्या पाहिल्या व वधूवरांच्या नक्षत्रावरून गुणमेलन उत्तम प्रकारे जुळून येत असल्याचेही दिसून आल्याने गुरुनाथ भट्ट आता आपले लग्न जमविल्याशिवाय राहत नाहीत असे दिसताच अनंत शास्त्रांनी घरच्या लोकांना आपले कोड दाखविले व आपले लग्न करू नका अशी विनंती केली. मी रोगाचे निवारण व्हावे म्हणून कोठेतरी अनुष्ठानास जातो असे ते म्हणू लागले, पण घरच्या लोकांनी ते ऐकले न ऐकल्यासारखे केल्याने अनंतशास्त्र्यांनी मुलगी देऊ इच्छिणाऱ्या वधूपित्याकडे आपल्या मित्राबरोबर मला कोड आहे, तुम्ही मला मुलगी देऊ नका, लग्न न करण्याचा माझा संकल्प आहे असे सांगून पाठविले. तसेच भावाकडून त्यांना बोलावून घेऊन जाण्यास आलेल्या आपल्या मित्रासही आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा आपला दृढ निश्चय झाला आहे असे सांगून टाकले. हे ऐकून मित्र आश्चर्यचकित झाला व त्यास परोपरीने, हा तुझा हे का सोड, तुझी आई व भाऊ यांची तू लग्न करून सुखाने संसार करावा अशी इच्छा आहे. वडील मंडळींच्या आज्ञेचे उल्लंघन करून त्यांना निराश करणे तुझ्यासारख्या धर्ममार्तंडास शोभत नाही. वृद्ध मातोश्रींना व ज्येष्ठ भ्राता पितुसमहा या न्यायाने ज्येष्ठ बंधूस न दुखविता आनंदित करणे हे तुझे उचित कर्तव्य ठरते असा उपदेश केला. अनंतशास्त्रांनीही तुम्ही सांगता ते ठीक आहे, पण इंद्रिय सुख हे मृगजळाप्रमाणे विनाशी आहे व आत्मसुख हे अविनाशी आहे. मग त्याला आंचवणे म्हणजे आत्मघातच नव्हे का? विषय वा मोहाला बळी पडल्यास अनिती वाढते व कर्तव्य पदरी पडते. एकदा का या संसार चक्रात सापडलो तर परमात्म्याकडे व पर्यायाने परमार्थाकडे लक्ष देण्यास बिलकुल वेळ मिळणार नाही. या जगात बायका मुलांपासून सुख लाभावे म्हणून मनुष्य रात्रंदिवस खटपट करतो आणि त्या आशेवर व्यर्थ राबून शिणतो. इतके करून शांती सुख लाभत नाही ते नाहीच. माझ्या मनाने श्री समर्थ रामदासांप्रमाणे अखंड ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आत्महित साधण्याचा व सतत लोकसेवा करण्याचा मी संकल्प केला आहे, म्हणून माझ्या लग्नाच्या उसाभरीत तुम्ही कोणी पडू नका. एवढेच नव्हे तर माझ्या घरच्या मंडळीसही तसे सांगा असे निक्षून सांगितले. याप्रमाणे सांगितलेले त्यांचे दृढ निश्चयाचे बोलणे ऐकून मित्र सर्द झाला व निरुपाय होऊन परत गेला. गुरुनाथ भट्टांकडे येऊन त्याने अनंतशास्त्र्यांचा अभिप्राय त्यांना कळविला. यापूर्वीच लोकांच्या तोंडून ऐकून अनंतशास्त्र्यांच्या वैराग्यवृत्तीची जाणीव गुरुनाथ भट्टांना झालीच होती. आता पुन्हा तीच हकीकत ऐकून ते मनातून खिन्न झाले. तरी पण आपण स्वतः एकदा अनंतशास्त्र्यांकडे जाऊन प्रयत्न करून पाहावा असा त्यांनी निर्धार केला. अनंतशास्त्री हे विद्यार्जनाकरता घरातून बाहेर पडून आपल्या अलौकिक बुद्धी सामर्थ्याने सकल सद्विद्या संपादन करून सा विद्या समुक्तये या उक्तीतील खऱ्या अर्थाने निश्चितपणे भगवंताच्या ध्यानात मग्न होऊन मुक्तिमार्ग अनुसरित असल्याचे त्यांच्या आप्तेष्ट बांधवास रुचले नाही. गुरुनाथ भट्ट तर आपला अनंत पंडित झाला असून त्याने मानसन्मानही गाठी बांधला आहे. उज्ज्वल कीर्तिशाली बनून त्याने घराण्याच्या लौकिकातही भर घातली आहे. आता अविलंबे करून अनुरूप वधू पाहून त्याचे एकदा लवकर लग्न उरकले म्हणजे घराण्याचे कष्ट नाहीसे होतील या विचाराने त्याच प्रयत्नात गुरुनाथ भट्ट गर्क झाले होते. अनंतशास्त्री हे केवळ आपल्या घराण्याची कीर्ती वाढविण्यासाठी अवतरले नव्हते, तर जगन्नियंत्या परमेश्वराच्या कीर्तीच्या पताका फडकविण्यासाठी अवतरले होते याची त्या बिचाऱ्यास कशी कल्पना येणार. इकडे अनंतशास्त्र्यांना आपले अग्रज गुरुनाथ भट्ट हे स्वतः आपल्याकडे लग्नाबाबत येत आहेत अशी वार्ता समजली तेव्हा ते विचारमग्न झाले. कारण शास्त्री त्यांना पित्यासमान मानीत, त्यांच्यासमोर ते कधी उभे राहत नसत, मग बोलण्याचे दूरच. आजवर शास्त्रांनी त्यांची आज्ञा कधीच उल्लंघिली नव्हती. अशा स्थितीत मी लग्न करून घेणार नाही हे स्पष्टपणे त्यांच्या तोंडावर कसे सांगावयाचे असा पेच त्यांच्यापुढे उभा राहिला.
मनोनिश्चयापासून ढळणे हे तर त्यांच्या बाबतीत शक्यच नव्हते. अशा रीतीने दोन्हीकडून कात्रीत सापडून ते काळजी करू लागले. असो. साधक हो, परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना विवाह बंधनात अडकायचे नव्हते. कोणत्याही मोहपाशात न गुरफटणे हेच आपले आद्य कर्तव्य ठरते असे त्यांना वाटे आणि त्या कर्तव्याचे पालन करून आत्मकल्याण तर साधावेच व शक्य तेवढी जनसेवा करावी असे त्यांनी मनात ठरविले. ही घटना आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.